तुम्ही बऱ्याचशा प्रसार माध्यमांद्वारे बघितलं असेल की काल जो आपला कृषी विद्यापीठाचा आकृतिबंध आहे तो जाहीर झाला. ओके. आणि त्याच्यामध्ये नियर अबाउट 3000 प्लस सीट्स जे आहेत, 3000 प्लस व्हॅकन्सीज आपल्याला पाहायला मिळाल्या. ओके. तर आपण ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटसाठी ही एक सुवर्ण संधी आहे का? तर जे ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी 2 पोस्ट आहेत. ते म्हणजे एक असिस्टंटची पोस्ट आणि दुसरी आहे JRA ची पोस्ट. ओके. आणि जे पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट आहेत ते अप्लिकेबल आहेत असिस्टंट, ऍग्रीकल्चर असिस्टंटला, JRA ला आणि SRA ला सुद्धा. ओके. तर SRA म्हणजे काय? सिनियर रिसर्च असिस्टंट. तर याची जी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो आहे PG. ओके. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे. आणि ऍग्रीकल्चर असिस्टंट आणि JRA साठी आहे आपली BSc ऍग्रीकल्चर. ओके. तर आणि हे आपलं जे लेक्चर आहे हे कृषी विद्यापीठ भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असं लेक्चर आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय बघणार? आजच्या लेक्चरमध्ये बघणार आपण ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग, अॅनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्सचे क्वेश्चन. बघा, आपण ही सिरीज गेले म्हणजे आज आपण 17वं लेक्चर कंटिन्यू करत आहोत. 16 लेक्चरमध्ये सुद्धा आपण टॉपिक वाईज ऑब्जेक्टिव्ह बघितलेले आहेत. काय आहे? टॉपिक वाईज ऑब्जेक्टिव्ह बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये प्लांट पॅथॉलॉजीचे 3 सेशन आहेत, जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंगचे 2 सेशन आहेत, त्यानंतर ॲग्रोनॉमीचे काही सेशन आहेत, एंटमॉलॉजीचं एक मोठं 3 तासाचं सेशन आहे. ओके. तर तुम्ही त्याला एकदा गो थ्रू करा म्हणजे काय तुम्हाला आयडिया येऊन जाईल की क्वेश्चन कशा पद्धतीचे असतात. आणि सेपरेट आता बघा 2025 मध्ये TAP ची भरती झाली होती आपला अकोला कृषी विद्यापीठाची. ओके. आणि दापोली दापोली युनिव्हर्सिटी आणि आपली राहुरी युनिव्हर्सिटी जी आहे यांची झाली होती मार्च 2026 ला. कधी झाली होती? मार्च 2026. आणि अकोलाचा झाला होता नोव्हेंबर 2025. तर ह्याचे डिटेल ऑब्जेक्टिव्ह जे आहे आपण डिस्कस केले आहे. तुम्ही ह्याच युट्यूब जिथून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात त्याच युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही प्लेलिस्ट मध्ये गेले तर युनिव्हर्सिटी एक्झाम पेपर म्हणून एक प्लेलिस्ट आहे. त्याच्यामध्ये 7-8 व्हिडिओ आहेत. त्यामध्ये मी पूर्ण पेपर जे आहे ते एक्सप्लेन केले आहे. तुम्ही एकदा जाऊन बघू शकता. आणि हा, जर समजा चॅनलला फर्स्ट टाइम तुम्ही व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. कारण आपण याच्यामध्ये टॉपिक वाईज ऑब्जेक्टिव्ह घेणार. टॉपिक वाईज ऑब्जेक्टिव्ह घेणार का बरं? कारण बघा, आता तुम्ही सगळेजण संभ्रमात आहात की एक्झाम कोण घेईल. बरोबर आहे. एक्झाम कोण घेईल, सिलेबस काय असेल आणि एक्झाम कोण घेईल. बरोबर आहे ना? तर याच्यामध्ये तुम्ही गुंतून न पडता मी तुम्हाला सांगते की ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएटचा जर पेपर आहे, ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएटसाठी जर पेपर आहे तर ऍग्रीकल्चर त्याच्यामध्ये 101% 80 to 120 मार्क्सला येईल. आणि तुम्ही कोणतीही एक्झाम बघितली तर त्याच्यामध्ये बेसिक ऍग्रीकल्चरचे क्वेश्चन हे दिसतात. काही बेसिक क्वेश्चन दिसतात, काही ऍडव्हान्स क्वेश्चन दिसतात. तर आपण इथं या पूर्ण ऍग्रीकल्चरचे इच अँड एव्हरी टॉपिक इथं डिस्कस करू. आता जो सिलेबस आधार आपण दिला होता, आधार अभ्यासाला सुरुवात करूया. तुम्हाला जर काही लेक्चर असत असं तुम्ही मला आणि आपल्याला यावरती एक लेक्चर घेऊ. इलिजिबिलिटी तर मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. ओके. आणि एक्झाम कोण कंडक्ट करणार ह्यामध्ये न पडता जर आपण अभ्यास केला तर आपण 101% जे मुलं याची वाट बघतील की सिलेबस कधी येईल आणि तो मी वाचेल त्याच्या आपण कधीही समोरच राहू. ओके. तर तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जे नोटिफिकेशन आहे सिलेबस वाईज, टॉपिक वाईज ऑब्जेक्टिव्ह कव्हर करणार आहोत. आपले ऑब्जेक्टिव्ह नेहमीच कसे असतात तर आपला जो क्वेश्चन आहे क्वेश्चन टू कन्सेप्ट सिरीज असते आपली. काय आहे? क्वेश्चन टू कन्सेप्ट सिरीज. कशासाठी क्वेश्चन टू कन्सेप्ट सिरीज? कारण काय होते की आपण जर क्वेश्चन बघितले त्याला 4 ऑब्जेक्टिव्ह असतात. हे 4 ऑब्जेक्टिव्ह जे आहेत हे 4 मार्क्स आपल्याला देऊन जाऊ शकतात भविष्यात. ओके. आणि त्याचा कॉन्सेप्ट जर लक्षात ठेवला म्हणजे इलिमिनेशन मेथड जे आहे ते आपण यूज करू शकतो. ओके. तर सेशनला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे. माझं इंट्रोडक्शन तुम्हाला माहितीच असेल पण सांगते मी, जान्हवी डोसे तुमचं ह्या युट्यूब प्लॅटफॉर्म मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. आपण बघूया आपले ऑब्जेक्टिव्ह. हे ऑब्जेक्टिव्ह बघा, आता
तुम्ही आधार काय घेतला, सर्वजण हेच विचारतात की तुम्ही आधार कशाचा घेतला, तर मी आधार MCAR PhD PGCET घेत आहे, MCAR PGCET. त्यानंतर जे विद्यापीठाचे आतापर्यंतचे झालेले पेपर आहे त्या पेपरचं अनालिसिस करून आपण काय करत आहोत, क्वेश्चन स्टार्ट करत आहोत. ओके, आणि कोणतीही एक्झाम असो त्याच्यासाठी आधार असतो तो म्हणजे त्याचा सिलेबस, आणि दुसरं असतं PYQ. तर सिलेबस जर तुम्ही म्हणत असाल तर आपण त्यावर लेक्चर घेऊ, आणि PYQ जे आहे हे आपण कंटिन्यू करणार आहोत. ओके, आता लक्ष जे आहे ते PYQ कडे असू द्या. ओके, जर काही क्वेश्चन्स असतील ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता, नाहीतर आपलं टेलिग्रामचं चॅनल आहेच. ओके, तिथं तुम्ही फ्रिक्वेंटली क्वेश्चन जे आहे विचारू शकता. बोलूया क्वेश्चन्स कडे. क्वेश्चन काय आहे, चक्का इज अ प्रोडक्ट यूज फॉर द प्रिपेअरिंग विच डेअरी प्रोडक्ट. ऑप्शन आहे पनीर, चीज, श्रीखंड आणि छन्ना. तर बघा, जे मॅन्युफॅक्चर आहे डिफरंट मिल्क प्रोडक्ट जे आपण होल मिल्क पासून बनवतो त्याचे वेगळे वेगळे 4 टाईप पडतात. कोणते? फर्स्ट येतो कॉन्सन्ट्रेटेड, दुसरा येतो सेपरेटेड, तिसरा येतो फर्मेंटेड आणि चौथा येतो कोॲग्युलेट. तर क्वेश्चन जास्तीत जास्त फर्मेंटेड आणि कोॲग्युलेट मधूनच फ्रेम होत असतात. ओके, आता बघूया कॉन्सन्ट्रेटेड. कॉन्सन्ट्रेटेड मध्ये येते खीर, खोवा आणि कुल्फी. हे काय आहेत? कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट आहेत. देन सेपरेटेड प्रोडक्ट मध्ये येते क्रीम, जे आपण बटर मिल्क म्हणजे तुम्ही ताक बघत असाल त्याच्यापासून आपण काय करतो, क्रीम सेपरेट आउट करतो, बटर मिल्क सेपरेट आउट करतो. जे स्किम मिल्क आहे त्याच्यामध्ये फर्मेंटेड प्रोडक्ट असतो दह्यापासून बनलेला, आणि कोॲग्युलेट प्रोडक्ट असतो नॉट फॅट पनीर. ओके, देन फर्मेंटेड जे आहे लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया यूज करून होल मिल्कला आपण काय करत असतो, फर्मेंट करत असतो, त्याचं कन्व्हर्जन होते दहीमध्ये, आणि दहीला परत त्यावर प्रक्रिया करून बनतो चक्का, आणि चक्काचा प्रोडक्ट कोणता असतो? श्रीखंड. आपल्याला विचारलेला सुद्धा काय आहे, चक्का इज द प्रोडक्ट ओके यूज फॉर प्रिपेअरिंग विच डेअरी. श्रीखंडसाठी आपण काय यूज करतो? चक्का यूज करतो. व्हाईल मक्खन जे आहे जे घी बनवण्यासाठी आपण कशाचा यूज करतो? मक्खनचा यूज करतो, जो की फर्मेंटेड दहीचा प्रोडक्ट आहे. दुसरा आहे कोॲग्युलेट. कोणता आहे? कोॲग्युलेटेड प्रोडक्ट आहे छन्ना आणि पनीर. ओके, कोॲग्युलेट प्रोडक्ट कोणता आहे? छन्ना आणि पनीर आहे. आणि याच्यामध्ये एक आणखी ऍड करायचा राहिला ते म्हणजे रेनेट. रेनेट बेस्ड जो प्रोडक्ट आहे तो कोणता आहे? चीज. कोणता आहे? चीज. यावरती क्वेश्चन जो आहे तो फ्रेम होऊ शकतो. छन्ना झालं, चक्का झालं, कारण कन्फ्युजन आहे ना चक्का छन्ना. तर छन्ना हा कोॲग्युलेटेड प्रोडक्ट आहे, आणि चक्का जर म्हटलं तर हा फर्मेंटेड प्रोडक्ट आहे. ओके, इथे करेक्ट आन्सर काय येईल आपलं? ऑप्शन सी. देन नेक्स्ट क्वेश्चन येतो बघा, मिल्क फ्रॉम इंडिजिनियस काऊ इज जनरली असोसिएट विथ विच टाइप ऑफ बीटा केसिन प्रोटीन. ऑप्शन आहे A1, ऑप्शन बी A2, ऑप्शन सी B1 आणि आहे ऑप्शन सी जे आहे A1 अँड A2 असं करून झालं. ओके, A1 अँड A2 मिल्क. तर मिल्क जे आहे इंडिजिनियस काऊचं मिल्क जे आहे ते कोणत्या केसिन प्रोटीन पासून बनलेलं असते? तर बघा, A1 मिल्क आणि A2 मिल्क काय असतं? A1 मिल्क म्हणजे काय? A1 बीटा केसिन पासून बनलेलं असतं, आणि जे काऊ जे A2 मिल्क आहे ते A2 केसिन पासून बनलेलं असतं. ओके, तर बघा आता याच्यामध्ये एवढं लक्षात न ठेवता मी तुम्हाला एवढं सांगेल की बाबा काऊ ब्रीड कोणत्या इन्क्लूड आहेत? होल्स्टेन फ्रिजियन, आयशार आहे, ब्रिटिश शॉर्टहॉर्न वगैरे हे A1 मध्ये येतात, ज्या वेस्टर्न कंट्रीज मधल्या आहेत. बघा याच्यामध्ये येतं युनायटेड स्टेट, नॉर्दर्न युरोप, ऑस्ट्रेलिया वगैरे. आणि हे जे आहे आईसलँड, चॅनल आईसलँड वगैरे त्याच्यामध्ये येतात बघा, जर्सी वगैरे ह्या ज्या आहे, आणि ज्या प्रोड्यूस बाय ओल्डर काऊ ब्रीड, जसं की ओल्डर काऊ ब्रीड म्हटलं तर आपलं इंडिजिनियस जे आहे ह्या कशामध्ये येतात? येतात A2 मध्ये येतात. तुम्ही याचा जर तुम्हाला डिटेल अभ्यास करायचा आहे तर तुम्ही स्क्रीनशॉटही घेऊ शकता, पण आपल्याला एवढं गरजेचं नाही. इथे करेक्ट आन्सर काय होईल आपलं? ऑप्शन बी. काय? A2 मिल्क. ओके, काय होईल? A2 मिल्क. इंडिजिनियस काऊ कशामध्ये येतात? A2 मध्ये. आणि A1 जे HF वगैरे आहे ओके ते कशामध्ये येतात? A1 मध्ये. ओके, नेक्स्ट बघा, काऊ मिल्क कंटेंट हायर अमाऊंट ऑफ विच पिगमेंट कम्पेअर टू बफेलो मिल्क. आता काऊ मिल्क आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोणता कलर देते? येलो कलर देते. तो येलो कलर कशामुळे येतो? तो येतो कॅरोटीनमुळे. कशामुळे येतो? कॅरोटीनमुळे. व्हाईल बफेलोचं जे मिल्क आहे ते आपल्याला व्हाईटिश कलर दाखवते. व्हाईटिश कलर कशामुळे? त्याच्यामध्ये कोणतं प्रोटीन, कोणतं कंटेंट असते? त्याच्यामध्ये केसिन. बघा, कलर ऑफ मिल्क जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये बघा वेगवेगळे कलर येतात, जसं की कॅरोटीन अँड सम एक्सटेंट टू झॅन्थोफिल इम्पार्ट्स येलोइश टिंट. पण
जास्तीत जास्त कशाचा इन्फ्लुएन्स असतो, कॅरोटीनचा. आता काऊ मिल्क जे आहे येलोइश क्रीमी कलरचं असतं, बफेलो मिल्क क्रीमी व्हाईट कलरचं असतं, स्किम मिल्क जे आहे ते आपल्याला ब्लूइश कलर देतं आणि व्हे जो आहे तो ग्रीनिश येलो कलरचा असतो, ग्रीनिश येलो कलर असतो. ओके, त्यांना हे फ्लेवर. आता बघा म्हणजे क्वेश्चन कलर वरती येतो, आपल्याला विचार वरती आहे, पॉसिबिलिटी आहे फ्लेवर वरती क्वेश्चन येईल. मुळे ते लॅक्टोज शुगरमुळे, आणि साल्टी टेस्ट येते कशामुळे, ते मिनरल जसं सोडियम, पोटॅशियम हे जे साल्ट्स आहेत त्याच्यामुळे काय येते आपल्याला, या मिनरल्समुळे आपल्याला सॉल्टी टेस्ट येते. आणि स्वीट टेस्ट जी आहे ती कशामुळे येते, लॅक्टोज शुगरमुळे येते. ओके, तर फॉस्फोलिपिड आणि फॅटी ऍसिड जे आहे ते कॉन्ट्रीब्युट करतात फ्लेवर, जो आपल्याला कुक्ड फ्लेवर, हिटेड मिल्क जे आहे, ओके, तापवलेलं दूध जे आहे ते आपल्याला त्याचा एक वेगळा सुगंध येतो. तो कशामुळे येतो, फॉस्फोलिपिड्स आणि फॅटी ऍसिडच्या ऍक्टिव्हिटीमुळे आपल्याला तो स्मेल आपल्याला येतो बघा. ओके, तो फ्लेवर आपण म्हणू किंवा स्मेल म्हणू. ओके, तर इथे करेक्ट आन्सर काय होईल, कॅरोटीन. ओके, काय होईल, कॅरोटीन. कन्फ्युज व्हायचं नाहीये. केसिन कशासाठी येतं, बफेलो मिल्कसाठी. कशासाठी, बफेलो मिल्कसाठी. आणि हा, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर फिवर जे दुधाळ जनावर आहेत त्यांच्यामध्ये फिवर कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ सायर इज ऑफन रेफर्ड टू ॲज व्हॉट प्रपोर्शन ऑफ हर्ड. आता बघा, तुम्ही दोन कॉन्सेप्ट बघितले असतील, एक म्हणजे सायर आणि दुसरा असतो डॅम. आता सायर लक्षात कसं ठेवायचं, सायर लक्षात ठेवायचं सर. ओके, सर काय असतो, मेल असतो. ओके, आणि मॅम काय असते, फिमेल असते. ओके, मॅम फिमेल, मॅम वरून लक्षात ठेवायचं डॅम. फिमेल मध्ये जी फिमेल आहे, ओके, आपण कॅटल मध्ये जिला फिमेल, कॅटल फिमेल जी आहे तिला काय म्हणतो, पण डॅम म्हणतो. आणि कॅटल मेल जो असतो, कॅटल मेल जो असतो आपल्या अॅनिमल्स मध्ये जो मेल असतो त्याला आपण काय म्हणतो, सायर. मग आता लक्षात काय ठेवायचं, सर आणि मॅम. डॅम मॅम राईम जुडतं, सर सायर थोडीशी मॅचअप होतं. तर आपल्याला विचारलेलं काय आहे की हर्ड जो घोडका आहे त्याच्यामध्ये सायरचं म्हणजे जे मेलचं प्रपोर्शन किती असायला पाहिजे, तर ते आहे हाफ ऑफ दी हर्ड. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन गोट इज लोकेटेड ऍट. ऑप्शन आहे कर्नाल हरियाणा, बी आहे इज्जतनगर यूपी, ऑप्शन सी आहे अविकानगर राजस्थान, आणि ऑप्शन डी आहे माकादूम मथुरा यूपी. बघा, कन्फ्युजन कुठं आहे, अविकानगर राजस्थान आणि माकादूम युपीला. का बरं, कारण माकादूम युपीला गोटचा रिसर्च चालतो, गोट, आणि आपण कन्फ्युज होतो कशामध्ये, शीप मध्ये. ओके, शीप आणि उल रिसर्च कुठं आहे, तर तो आहे अविकानगरला, आणि गोट रिसर्च कुठं आहे, माकादूम मथुरा युपीला. करेक्ट आन्सर काय आहे इथं, ऑप्शन डी. वाईल एनडीआरआय कुठं आहे, एनडीआरआय आहे कर्नाल हरियाणाला. ओके, इज्जतनगरला खूप सारे इन्स्टिट्यूट आहेत, कर्नालला खूप सारे इन्स्टिट्यूट आहेत रिलेटेड टू अॅनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स. तुम्ही कमेंट करून सांगा. आणि हा मिरूत यूपी, मिरूत यूपी जी आहे तिथं कोणती रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, एकदा कमेंट करून सांगा. आणि तुम्ही नाही कमेंट केली पण साईडला एक तुम्ही लिहत चला. ओके, म्हणजे याने काय होईल की तुमची रिव्हिजन होईल. आणि आपलं एम सुद्धा तेच आहे की मोस्ट ऑफ दी गोष्टी काय व्हायला पाहिजे, रिवाइज व्हायला पाहिजे, कारण वाचतात सगळेच. ओके, आता जे बुक्स आहेत ते कॉमन आहेत, जसं इसेन्शियल ऍग्रिकल्चर असेल, निमराज सुंदा असेल, IARI टॉपर्स असतील, हे सगळे करतात. पण जो जास्त रिव्हिजन करतो, ओके, जो जास्त घासल्या जातो तोच हिरा बनतो. म्हणजे आपल्या इथं हिरा बनण्यासाठी आपल्याला घासावं नाही लागत, इथं आपल्याला काय करावं लागते, रिव्हिजन करायची आहे नंबर ऑफ टाइम्स. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच इज नोन ॲज द ट्रू स्टमक ऑफ रुमिनंट अॅनिमल. ऑप्शन आहे रुमेन, रेटिक्युलम, ओमॅसम, ॲबोमॅसम. बघा, आता रुमिनंट नॉन रुमिनंट कॉन्सेप्ट काय बघू. रुमिनंट म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये काय असतात, आपल्याला 4 चेंबर, वेगवेगळे चेंबर जे आहे ते आपल्याला दिसून येतात. ओके, आणि जे रुमिनेशन यांच्यामध्ये काय करतात, रवंत करण्याची रवंत ऍक्टिव्हिटी जी आहे, रुमिनेशन जे आहे ते परफॉर्म करतात. आणि नॉन रुमिनंट अॅनिमल हे करू शकत नाहीत. ओके, तर याच्यामध्ये नॉन रुमिनंट मध्ये कोण येतं, तर असं लक्षात ठेवा, गधे घोडे जे आहेत ते कशामध्ये येतात, नॉन रुमिनंट मध्ये येतात. आणि रुमिनंट मध्ये कोण येतं, कॅटल, शीप, गोट, बफेलो. बघा, आपण अभ्यास कशाचा करतो जनरली, म्हणजे आपल्याला अभ्यासात काय आहे, कॅटल, बफेलो, डॉंकी, हॉर्स, म्यूल, ह्याच गोष्टी आहेत ना.
तर याच्यामध्ये तुम्ही लक्षात हॉर्स आणि डॉंकी म्हणजे गधे घोडे लक्षात ठेवा, ते नॉन रुमिनंट आहेत. रुमिनंट लक्षात ठेवायचं काम नाही. म्हणजे हे काय, तुम्ही जर याच्यामधून जर आलं, याच्यामधून जर ऑप्शन आलं तर तुम्ही इलिमिनेट करू शकता. ओके, याच्यामध्ये 4 चेंबर कोणते असतात? रुमेन असतो, रेटिक्युलम असतो, ओमॅसम असतो आणि ॲबोम असतो. ओके, याच्यामध्ये डज नॉट च्यू कूड म्हणजे कड म्हणजे काय, आणि फर्मेंटेशन जे आहे स्टमक मध्ये होते, याच्या हाइंडगट मध्ये असतो. ते च्यू करू शकत नाही. म्हणजे रवंथ जी ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे रवंथ म्हणजे काय, की जेव्हा ते आता त्यांनी चारा खाल्ला आणि खूप वेळपर्यंत वेळपर्यंत म्हणजे असे सायलेंट आहे, तर त्यावेळेस यांचं बघा तुम्ही, म्हणजे तोंड जे आहे ते चालूच असते, तर तेव्हा ती रुमिनेशन ऍक्टिव्हिटी जी आहे ती चालू असते. ओके, आता बघा त्यामध्ये चेंबरवरती आपल्याला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे, किंवा सगळ्यात मोठं ट्रू स्टमक कशाला म्हणतात? तर रुमेन जो पार्ट आहे हा लार्जेस्ट चेंबर आहे. ओके, जे रुमिनंट अॅनिमल मधला रेटिक्युलम जो आहे हनीकॉम्ब लाईक इनर वॉल ऍडजस्टंट टू रुमेनच्या ऍडजस्टंट कोण असतो? रेटिक्युलम असतो. हनीकॉम्ब लाईक स्ट्रक्चर जे आहे त्यामध्ये असते. फंक्शनल रोल काय आहे? हा जे फॉरेन मटेरियल आहे तो मिक्स फीड विथ सलायवा, हेल्प फ्रॉम रिगर्गिटेशन आणि रिचेविंगचं काम कोण करतं? रेटिक्युलम करत असतं. देन आहे ॲबोमॅसम. ॲबोमॅसम काय आहे? एक लीफ लाईक फोल्ड आहे. याच्यामध्ये जनरली ऍब्झॉर्प्शनचं काम होतं. ओके, काय ऍब्झॉर्ब वॉटर, इलेक्ट्रोलाइट वगैरे. देन आहे ॲबोमॅसम. ॲबोमॅसम म्हणजे काय? तर ट्रू स्टमक. ओके, जसं आपलं ट्रू स्टमक काय आहे? हे जठर, तसं त्यांचं काय आहे? ॲबोमॅसम. हे काय करतं? वेगवेगळे जे गॅस्ट्रिक ज्युसेस आहे, एन्झाईम्स आहे, कशासाठी? डायजेशनसाठी जे लागणारे गॅस्ट्रिक ज्युसेस आहेत, एन्झाईम आहेत, ते सिक्रिशन करण्याचं काम जे आहे ते करत असतं. कोण? ॲबोमॅसम. तर इथे करेक्ट आन्सर काय होईल आपलं? ऑप्शन डी. ट्रू स्टमक कोणता आहे? ॲबोमॅसम आहे. ओके, कारण का बरं? कारण याच्यामध्ये काय होतात? व्हेरियस गॅस्ट्रिक ज्युसेस जे आहेत, गॅस्ट्रिक ज्युसेस ज्युसेस त्यानंतर जे एन्झाईम्स आहेत, एन्झाईम्स जे जे काय करतात? डायजेशनला हेल्प करतात, त्यांचं सिक्रेशन कुठं होत असतं? ॲबोमॅसम मध्ये होत असतं. ओके, करेक्ट आन्सर काय? ऑप्शन डी. देन नेक्स्ट टॉपिक, नेक्स्ट आपला क्वेश्चन काय बघा. क्वेश्चन आहे, विच फ्लुइड सराउंड द प्रोटेक्ट अँड डेव्हलपिंग फेटस इन द युटेरस? ऑप्शन आहे ब्लड प्लाझ्मा, ऑप्शन बी आहे लिम्फ, देन आहे एमनिओटिक फ्लुइड आणि फोर्थ ऑप्शन आहे सायनोव्हियल फ्लुइड. बघा, जे डेव्हलपिंग फेटस असते त्याच्यासाठी जे फ्लुइड आहे त्याच्या सराउंडिंगला फ्लुइड असतं. कशासाठी? तर प्रोटेक्शनसाठी. कशामध्ये असतं? युटेरस मध्ये असतं. त्याचं नाव काय आहे? तर एमनिओटिक फ्लुइड. ओके, कोणतं आहे? एमनिओटिक फ्लुइड. ब्लड प्लाझ्मा आणि लिम्फ जे आहे हे आपलं सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये जे काही ब्लड फ्लो होतो त्याचा पार्ट आहे. एमनिओटिक फ्लुइड हे युटेरस मध्ये असतं. ओके, करेक्ट आन्सर काय? ऑप्शन सी. द नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज द ॲव्हरेज लेंथ ऑफ इस्ट्रस सायकल इन हेल्दी काऊ? ऑप्शन आहे 12 डेज, 14 डेज, 18 डेज आणि 21 डेज. तर इथे करेक्ट आन्सर काय आहे? हेल्दी काऊची इस्ट्रस सायकल किती दिवसाची असते? त्याची लेंथ किती दिवसाची असते? ते असते 21 डेजची. किती असते? 21 डेजची असते. ओके, बाकीचे जे बाकीचे जे आपले काऊ, बफेलो, बाकीचे जे अॅनिमल्स आहेत त्यांची पण इस्ट्रस सायकल, लेंथ ऑफ इस्ट्रस सायकल तुम्हाला लर्न करायची आहे. जर तुम्हाला सगळ्यांची लेंथ, जे इस्ट्रस सायकल लेंथचा जर तुम्हाला पूर्ण चार्ट पाहिजे असेल तर तुम्ही मला तसं सांगा. मी आपलं जे जनरल ऍग्रिकल्चरचा टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती अपलोड करून देईल. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, फीड इज जनरली गिवन टू अ काऊ ॲट व्हॉट पर्सेंटेज ऑफ इट्स बॉडी वेट? ऑप्शन आहे 0.5 to 1%, 1 to 3%, 4 to 6% आणि 7 to 8%. तर जी काऊ आहे, ओके, काऊ म्हणजे काय? मॅच्युअर जे आहे, मॅच्युअर काऊ, तिच्यासाठी किती लागते? 1 to 3% ऑफ इट्स बॉडी वेट. आणि जेव्हा न्यू बॉर्न काफ असतं, न्यू बॉर्न काफला काय द्यावं लागतं? न्यू बॉर्न काफ त्याच्यासाठी बेस्ट असतं तो म्हणजे कोलोस्ट्रॉम. काय असतो? कोलोस्ट्रॉम. पण तो किती द्यायचा असतो? तर 10% ऑफ इट्स बॉडी वेट. ओके, आणि मग याचं कन्व्हर्जन काऊ मध्ये वगैरे झालं की त्याला आपण किती फीड द्यायला पाहिजे? 1 to 3% ऑफ इट्स बॉडी वेट. करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन बी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नोन ॲज लाईफलाईन ऑफ द फेटस? ऑप्शन आहे प्लासेंडा, देन आहे ॲम्निऑन, देन आहे ॲम्ब्लिकल कॉर्ड आणि चेरिऑन. चेरिऑन म्हणजे काय? ते आउटर कव्हरिंग जे असतं एग्सचं, कशाचं? एगचं
आउटर कव्हरिंग त्याला म्हणतात चेरिऑन. त्याच्यानंतर इथं एक काय असतो मायक्रोपाईल असतो. काय असतो मायक्रोपाईल असतो. हा मायक्रोपाईल कशासाठी असतो तर स्पर्मची एंट्री करणार स्पर्मची एंट्रीसाठी. आणखी एक असतो तो म्हणजे एरोपाईल. काय असतो एरोपाईल. एरोपाईल कशासाठी असतो तो असतो रेस्पिरेशनसाठी. कशासाठी असतो रेस्पिरेशन. मायक्रोपाईल कशासाठी असतो स्पर्मच्या एंट्रीसाठी. ओके स्पर्मच्या एंट्रीसाठी. आणि इथे आपल्याला विचारलं काय आहे फेटस ची लाईफलाईन काय असते तर ते अम्बिलिकल कॉर्ड असते. का बरं कारण की मदरच्या ओव्हम मध्ये तर तो असतो पण मदरला एक्झॅक्ट कनेक्ट करण्याचं काम कोण करते तर अम्बिलिकल कॉर्ड करत असते. करेक्ट आन्सर काय ऑप्शन सी. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा विच टेस्ट इज कॉमनली यूज फॉर डिटेक्शन ऑफ मास्टिटिस इन डेअरी अॅनिमल. ऑप्शन आहे बघा मिल्क रिंग टेस्ट, अबॉर्टस बँग रिंग टेस्ट, देन आहे मिथिलीन ब्ल्यू रिडक्शन टेस्ट आणि ऑप्शन डी आहे मॉडिफाईड व्हाईट साईड्स टेस्ट. तर बघा मिल्क रिंग टेस्ट आणि अबॉर्टस बँग रिंग टेस्ट ह्या दोन टेस्ट ज्या आहे ह्या आपण कशाच्या डिटेक्शनसाठी यूज करतो तर ब्र्यूसेलोसिस जो डिसीज आहे तो डिटेक्ट करण्यासाठी मिल्क रिंग आणि अबॉर्टस बँग रिंग टेस्ट जी आहे ती परफॉर्म करत असतात. वाईल मिथिलीन ब्ल्यू रिडक्शन टेस्ट हे कशासाठी असते तर पाश्चुरायझेशन झालं की नाही ओके पाश्चुराइज मिल्क म्हणजे किती प्रमाणात आहे काय आहे याच्यासाठी हे मेजर करण्यासाठी कोणती टेस्ट असते मिथिलीन ब्ल्यू रिडक्शन टेस्ट. आणि जो मास्टिटिस डिसीज आहे त्याला डिटेक्ट करण्यासाठी कोणती टेस्ट असते मॉडिफाईड व्हाईट साईड टेस्ट. करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन डी. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा द पॉवर प्रोड्यूस बाय वन बुलक इज अप्रॉक्सिमेटली. ऑप्शन आहे 0.25 HP, 0.5 HP, 1 HP आणि 1.5 HP. तर एक बुलक विचारलेला आहे. एक बुलक विचारलं म्हणजे करेक्ट आन्सर काय येईल 0.5 HP. आणि जर तुम्हाला बुलक पेअर विचारलं तर कारण ह्यावरती क्वेश्चन आलेला आहे बुलक पेअर जर विचारलं तर किती येईल HP येईल. ओके आता बघा जे ड्रॉट अॅनिमल आहेत ते त्यांची म्हणजे किती शक्ती जी आहे ती लावू शकतात ती पॉवर प्रोड्यूस करू शकतात. डॉंकी जे आहे 32% ऑफ इट्स बॉडी वेट, कॅमल किती 18%, बफेलो किती 12%, बुलक किती 10% ऑफ इट्स बॉडी वेट. 10% ऑफ बॉडी वेट जास्तीत जास्त किती 0.5 HP. ओके तर तुम्ही याचं कन्व्हर्जन जे आहे ते करू शकता. देन नेक्स्ट येतं ह्युमन पॉवर. ह्युमन पॉवर जे आहे ह्युमन पॉवर एक मॅक्झिमम ह्युमन पॉवर किती 0.1 HP जी आहे ती डेव्हलप करू शकतो. ॲव्हरेज मॅन जो आहे मेल जर म्हटलं तो 60 वॅट, फिमेल जर म्हटले तर 48 वॅट आणि चिल्ड्रन जर म्हटलं तर 30 वॅट पर्यंत ज्याची एनर्जी आहे किंवा मॅक्झिमम वर्क जे आहे ते परफॉर्म करू शकतो. म्हणजे फार्म वर्कसाठी मॅक्झिमम पॉवर एवढी यूज करू शकतो एका दिवसाला. ओके देन क्वेश्चन येतात आपले आता ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे. जर तुम्हाला ASDS मध्ये आपण जेवढे काही क्वेश्चन घेतले त्याच्यामध्ये जर डाऊट असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. आणखी जर तुम्हाला ASDS बद्दल आणखी क्वेश्चन पाहिजे असतील तसंही तुम्ही मला कन्सर्न करू शकता. आपण परत एक सेशन अरेंज करूया. ओके वळूया आपल्या ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगकडे. क्वेश्चन काय बघा ग्रीन हाऊस क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ रूफ शेप इन्क्लूड. दुसरा क्वेश्चन काय विच ग्रीन हाऊस टाईप मोस्ट सुटेबल फॉर हिली रिजन. म्हणजे काय जे ग्रीन हाऊस आहे त्याचे जे क्लासिफिकेशन दिलं आहे त्यावरती क्वेश्चन आपल्याला 101% येतो. मी हे 2024 चे क्वेश्चन उचलले आहेत म्हणजे रिसेंटचे क्वेश्चन जे आहे ऍज इट इज इथं पेस्ट केलेले आहेत. ऑप्शन इथं बघा फर्स्ट काय आहे की ग्रीन हाऊस क्लासिफाईड बेस्ड ऑन रूफ शेप. रूफचा शेप कसा असतो त्याच्यावरून बघा ऑप्शन आहे क्युसंट अँड सॉटूथ, दुसरा आहे लिंथ अँड गोडिक, देन आहे टनेल अँड रिज आणि ऑप्शन डी आहे डोम आणि फ्लॅट रूफ. देन नेक्स्ट क्वेश्चन इथं करेक्ट आन्सर काय येईल आपलं ऑप्शन आहे क्विन्संट आणि सॉटूथ. ओके कसं मी तुम्हाला सांगते. नेक्स्ट ग्रीन हाऊस जे आहे सुटेबल हिली रिजन साठी सुटेबल असतं अनइवन स्पॅन. म्हणजे अनइवन स्पॅन आपल्याला कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतंय ऑप्शन डी मध्ये. बघा आता ग्रीन हाऊस म्हणजे काय की एक इन्फ्लॅटेड स्ट्रक्चर ओके जे की कवर्ड असतं ट्रान्सपरंट किंवा ट्रान्सक्युलंट मटेरियल पासनं. जे काय असतं एक
इन्फ्लॅटेड स्ट्रक्चर असतं आणि जे काय असतं ट्रान्सक्युलंट मटेरियलनी कवर्ड केलेलं असतं. आता त्याचे आपण वेगवेगळ्या बेसिसवरती टाईप बघू. बघा हा क्वेश्चन AFO 2019 मध्ये सुद्धा विचारलेला आहे आणि 2024 मधलेही मी ऑब्जेक्टिव्ह इथं घेत आहे. बघा आता शेप वरून कोणते टाईप पडतात? लीन टू टाईप, रिजेस अँड फरो, इंटरलॉकिंग रिजेस अँड फरो टाईप, क्युसंट टाईप, देन आहे सॉ टूथ टाईप, इव्हन पॅन, अनइव्हन पॅन, क्युसंट आणि ग्राउंड टू ग्राउंड. आता बघा शेप वरून आपल्याला विचारलं क्विसंट आणि सॉटूथ, लीन आणि गोथिक, त्यानंतर टनेल आणि रिजेस, डोम आणि फ्लॅट, हे नाही टनेल आणि रिजेस आपण त्याच्यामध्ये बघितलं. लीन टू टाईप हा शेप वरून पडतो पण गोथिक पडत नाही. पण क्विसंट आणि सॉटूथ हे कशामध्ये आहेत? बेस्ड ऑन शेप मध्ये आपल्याला दिसून येतात. बघा क्विसंट असेल, सॉटूथ असेल, हे कशामध्ये येतात? शेप मध्ये येतात. ओके, ग्रीन हाऊस जे क्लासिफिकेशन आहे बेस्ड ऑन शेप मध्ये येतात. तिथे आपलं करेक्ट आन्सर 1 आहे. आता बघा हे तुम्ही नाव एवढे मोठे बघितले तुम्हाला काहीच नाही समजलं. फक्त तुम्ही एकदा डायग्राम बघा म्हणजे तुम्हाला सगळं कळून जाईल. हे बघा लीन टू टाईप. लीन टू टाईप जो ग्रीन हाऊस आहे हा जनरली जिथं बिल्डिंग आहेत, काय आहे, जिथं एक्झिस्टिंग बिल्डिंग आहे त्याच्या साईडला जेव्हा आपण ग्रीन हाऊस इस्टॅब्लिश करतो तो असतो लीन टू टाईप. देन आहे इव्हन स्पॅन. इव्हन स्पॅन म्हणजे बघा याचा स्पॅन बघा काय असतो, पूर्ण इव्हन आहे. आता अनइव्हन स्पॅन जनरली जे हिली रिजन बघितलं ते बघा जिथं हिल्स आहे, हिली रिजन मध्ये अनइव्हन स्पॅन जो आहे तो यूज होतो. आपल्याला क्वेश्चन बघा इथे विचारलेला आहे की ग्रीन हाऊस फॉर हिली रिजन, हिली रिजन साठी कोणता? अनइव्हन स्पॅन. आता तुमचं कन्फ्युजन म्हणजे जे कॉन्सेप्ट आहे तो क्लिअर झाला असेल की खरंच हिल्स मध्ये कसं अशा अशा हिल्स असतात त्याच्यामध्ये आपण काय ग्रो करू शकतो? अनइव्हन स्पॅन टाईप जो ग्रीन हाऊस आहे तो इस्टॅब्लिश करू शकतो. ओके, देन नेक्स्ट येतं रिजेस अँड फरो. बघा रिज अँड फरो जशा असतात आपल्या सेम तसा रिजेस अँड फरो टाईप काय आहे? ग्रीन हाऊस आहे. हा ग्रीन हाऊस कुठं असतो? जनरली जिथं काय होतो? स्नोफॉल होतो. ओके, ज्या कंट्रीज मध्ये स्नोफॉल होतो जसं की इंडियामध्ये सम पार्ट मध्ये स्नोफॉल होतो तर तिथं हा रिजेस अँड फरो टाईप बेस्ट सुटेड असतो. देन आहे सॉ टूथ टाईप. सॉ टूथ टाईप जे आहे रिजेस अँड फरोचा मॉडिफाईड फॉर्म आहे. इथे काय आहे? एअर व्हेंटिलेशनला सेपरेट त्यांनी काय केलेली असते? जागा दिलेली असते. बाकी रिजेस अँड फरो आणि सॉ टूथ मध्ये एवढा काही डिफरन्स नाही आहे. फक्त एवढं ही जी रेश आहे ही लक्षात ठेवा, ही कशासाठी आहे? एअर व्हेंटिलेशन. ओके, देन आहे पाईप फ्रेम. पाईप फ्रेम मी तुम्हाला नेक्स्ट काय आहे सांगते त्यानंतर ट्रूथ सुद्धा. आणि हा येतो क्विन्संट ग्रीन हाऊस. हा जनरली व्हेजिटेबल साठी यूज करतात. तुम्ही हे बघितलं असेल. ओके, जे मेहकर साईडचे असतील किंवा आपलं जे दापोली साईडचे असतील त्यांनी हा ग्रीन हाऊस बघितलेला असेल. ओके, आता बघा बेस्ड ऑन युटिलिटी. युटिलिटी म्हणजे त्याच्या कामावरून त्याचे टाईप पडतात. ग्रीन हाऊस फॉर ऍक्टिव्ह हिटिंग आणि ग्रीन हाऊस फॉर ऍक्टिव्ह कुलिंग. बघा ऍक्टिव्ह हिटिंग जे BSK दापोली अंतर्गत ज्यांनी UG केली म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय त्यांनी बघितलं असेल. जे दापोली युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये जे ग्रीन हाऊस आहेत जनरली डबल लेयर्ड आहेत. त्याच्यामध्ये जे आपण मटेरियल यूज करतो म्हणजे जसं आता PVC चे जे पॉलिव्हिनिल क्लोराईडचे जे आपण काय म्हणतो आपण त्याला कव्हर अप यूज करतो ते डबल लेयर्ड असतात. कशासाठी? ऍक्टिव्ह हिटिंग. हिटिंग कशाची? जे फिश आहेत त्या फिशला ड्राय करण्यासाठी हे जनरली यूज करतात. आणि ऍक्टिव्ह कुलिंग सांग कशासाठी यूज असेल तर व्हेजिटेबल्स जे आहेत. ओके, व्हेजिटेबल्ससाठी, फ्रुट्ससाठी हे ऍक्टिव्ह कुलिंग ग्रीन हाऊस असतात. ओके, हे काय आहे? बेस्ड ऑन युटिलिटी. त्याचा आपण वापर कसा करतो. जर आहे ग्रीन हाऊस बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन. ओके, त्या कन्स्ट्रक्शनसाठी आपण मटेरियल कसं कोणतं यूज केलाय त्याच्यानुसार. जसं आता वुडन, जर आपण लाकूड जर यूज करत असून तर वुडन फ्रेम, दुसरं आहे पाईप फ्रेम आणि थर्ड आहे ट्रूस फ्रेम. बघा क्वेश्चन यावरतीही AFO 2019 मध्ये विचारले गेलेला आहे. आता पाईप फ्रेम हे पूर्णतः कशाचं बनलेलं असतं? पाईपचं बनलेलं असतं म्हणून आपण याला काय म्हणतो? पाईप फ्रेम असं म्हणतो. ओके, देन आहे ग्रीन हाऊस टाईप बेस्ड ऑन कव्हरिंग मटेरियल. त्याच्यामध्ये कव्हरिंग मटेरियल कोणतं यूज केलेलं आहे? प्लास्टिक फिल्म आहे का रिजिड पॅनल आहेत. ओके, काही जण रिजिड पॅनल सुद्धा यूज करतात आणि प्लास्टिक फिल्म हे काय कॉमन आहे कारण की चीप आहे. ओके, इझिली अवेलेबल आणि प्लास्टिक फिल्म आपण लगेच काढून सुद्धा शकतो म्हणजे आपल्याला आर्थिक दृष्ट्या सोयीस्कर पडतं कोणतं? प्लास्टिक फिल्म. ओके, देन
एलएसयू नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, एलएसयू टाइप ऑफ ड्रायर वॉज डेव्हलप्ड इन ऑप्शन आहे इंडिया, युके, युएसए आणि कॅनडा. एलएसयू टाइप ड्रायर जे आहे हे कुठे डेव्हलप झालेलं आहे, युएसए मध्ये. करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन सी. तर नेक्स्ट क्वेश्चन येतो बघा, सर्वेइंग. आता हा टॉपिक तुम्ही कुठे अभ्यासला असेल तर इंजिन 121. ओके, म्हणजे जेव्हा नुसार हा इंजिन 121 आहे, 16 कम्युनिटी नुसार मला माहिती नाही. ओके, अ सर्वे प्रायमरीली यूज फॉर रिजनल प्लॅनिंग. ओके, तर याच्यामध्ये बघा, प्लेन सर्वे जो आहे, जो सुटेबल फॉर एरिया, त्याच्यामध्ये प्लेन सर्वे मध्ये आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे, मोर दॅन 500 किलोमीटर देणं आहे, मोर दॅन 250 किलोमीटर, लेस दॅन 250 किलोमीटर आणि ऑप्शन डी आहे लेस दॅन 500 किलोमीटर. तर प्लेन सर्वे हा जनरली सुटेबल आहे लेस दॅन 250 किलोमीटर एरियासाठी आहे. रिजनल प्लॅनिंग साठी कोण यूज करतात, तर तो यूज करतात टोपोग्राफिक सर्वे. कोणता यूज करतात, टोपोग्राफिक सर्वे. ठीक आहे, तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा, सर्वेइंग म्हणजे आर्ट ऑफ डिटर्मिनेशन